20 पॅन जा म्हणले, 20 पॅन इथून हाला म्हणले तुम्ही. 51 वर्ष झाले मी इथं राहते. मी मन मंगळसूत्र मोडून जागा घेऊन बांधलं तिथं. मला हे सांगा रा, इकडे पण महिला पण आहेत जरा. हे तुमचं कुठलं हे का ताई? तुमचं कुठलं? तुमचं तिकडे वरती शेतात काय तुमचं काय? शेतात खोल्या आहे आणि थोडं शेड होतं. पोरं त्याच्यावर पोट भरणार होती. आम्हाला काय दुसरा अध्याय नाही. आणि आता पूर्ण पार बरबाद करून टाकले. आम्ही 4 दिवसापूर्वी की थोडं थांबन म्हणून शनी एका स्थानिक माणसाच्या घरी गेलो. आम्ही तिथं बसलो. म्हणलं काय करायचं, आम्ही कसं काय करायचं, आमची मुलं बाळं शाळा शिकायची, पोरी आल्या लग्नाला, आमच्या काय करायचं. ते त्यांच्याच एका माणसाने सांगितलं म्हणजे 20 प्या आणि मरा इथून जा पहिल्या तुम्ही. 20 प्यान जा म्हणले, 20 प्यान इथून हाला म्हणले तुम्ही. तुम्ही किती वर्ष झाले राहता इथं? माझ्या लग्नाला 50 वर्ष झाली. 51 वर्ष झाले मी इथं राहते. मी मन मंगळसूत्र मोडून जागा घेऊन बांधलं तिथं. ते इथून तिकडपर्यंत माझी पहिली जागा गेली. 2 गुंठे घेतली होती आणि आता एकाच गुंठ्यात बांधले. आम्ही दरवर्षी 85,000 रुपये टॅक्स भरतोय त्याचा. आणि पालिका यायच्या आधी बांधलंय. ज्यावेळेस पालिका यायची ना, आम्हाला नोटीस नव्हतं आलं, काय नाही म्हणले. पालिका आली. ग्रामपंचायतीमध्ये आम्ही घर बांधलंय ते. आणि आता आम्हाला खायची सुद्धा मुश्किल आहे. काही सुद्धा ठेवलं नाही आमचं. पुरी आल्या लग्नाला, पोरं शाळा शिकायची, आम्ही वयस्कर झालो. माझं एवढं पायाचं ऑपरेशन झाले. आम्ही काय करायचं. आम्हाला डायरेक्ट सांगितलं इथून हाला 20 प्या तिकडे जाऊन. आज 4 पोज झालं. आम्ही गेलो 50 महिला. तुम्ही तिथे खोल्या बांधल्यात आणि त्या भाड्याने दिल्या, त्याच्यावर तुमचा उदरनिर्वाह हा त्याच्यावर तुमचा उदरनिर्वाह त्याचे पैसे निघतात. हा, त्याचेच आम्हाला मिळत होते 4 रुपये. कुठं पोरं धंदा बिंदा काय थोडंफार आपलं काय करत होती. फार सगळं बरबाद करून टाकलं ना. बरं शेती पण नाही आम्हाला होती थोडी, त्याच्यात आम्ही आपलं खायापुरतं केलं होतं. बाकी काय राहिलंच नाही आम्हाला. अध्यास नाही राहिला कशाचा. आमची एवढी एकच मागणी, आमचं होतं तसं पाहिजे आम्हाला करून. आम्हाला ते करायला परवानगी पाहिजे आणि ह्याला सगळं व्यवस्थित दिलं पाहिजे आमचं करून शनी. नाही तर आम्ही खरोखर 20 प्यायला आम्हाला आता 30 मारा आहे. दुसरं काहीच नाही राहिलं आम्हाला. तुम्ही कुठल्यात? हां बोला सर. तुम्ही स्थानिक भूमिपुत्र आहे आम्ही इथले. हो, आमच्या वाडवडिलांची जमीन होती. आमच्या पूर्वी जमिनी आमच्या ह्या कुदवाडी भागाने टॅग दिलेला आहे. आमच्या जमिनी प्राधिकरणात गेला. प्राधिकरणाला 72ला आमचं ॲक्विजिशन झालं. त्याच्यानंतर आमच्या मला आता फक्त हे सांगा, आता तुम्ही ह्यामध्ये नक्की काय इफेक्ट झाला की तुमचं काही प्रॉपर्टी गेली आहे की काही झालंय का? काय झालं, पूर्वी प्राधिकरण होतं, टेल्कोत आमच्या जमिनी गेल्या. त्याच्यानंतर ते लोक युद्ध आमच्या पॉवरचे आले. मी प्रमोद पवार. मग आमच्या पॉवरचे मध्ये सगळे टेल्कोचे छोटे सप्लायर आले. आज पण ते होते. जिल्हा उद्योजक संघटना भांडतीये ती पॉवर वस्तीमध्ये आहे. तो भाग शासनाने अजून हा ही समोरची ब्रिजच्या बाजूची तो भाग अजून पण ग्रीन झोन आहे. स्थानिक आमदार 10 वर्षापासून आमदार आहे. त्यांनी तो अजून झोन बदलला नाही. त्या लोकांनी तिथे शेती करायची का? आमचं आज सगळं पडलंय. आम्ही शेती करायची का तिथं? तो भाग स्थानिक आमदारांना आतापर्यंत तो झोन बदलता आला नाही. मी असं बघितलं की ते भाजपवाली वगैरे माणसं म्हटली की काय रोहिंग्या आहेत, बाहेरून लोक आलेत वगैरे, काय विषय आलाय? मला मी त्याच्यावर पण बोलतो सर. अधिकृत आम्हाला आजपर्यंत तुम्ही न्यूजवाले तुम्ही कुठं दाखवलं का कुदेवाडीत रोहिंग्या सापडलं? ही अधिकृत बातमी तुम्ही दिली का आजपर्यंत कधी? मग का नाही दिली तुम्ही? आता इथं जर रोहिंग्या बरं, आता तुम्ही एवढे सगळे भंगार काढले. 100% त्यांचं म्हणणं काय आहे, बाहेर आमची बातमी पसरवली जाते की इथं खूप अतिरेकी आहे. आता बाहेरचे लोक आमचे पाहुणे स्टेटस ठेवतात. ते सध्या कुदेवाडीतल्या लोकांना भंगारांना आम्ही जागा देणार नाही. आमच्या भावांचे लग्न होतील का? इथं किती अतिरेकी होते? स्थानिक लोकांना किती हे लोकप्रतिनिधींनी सांगावं येऊन की किती अतिरेकी होते, किती रोहिंग्या होते.